खरी गरज आहे त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही भांडणार असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी शहरप्रमुख भरत मोरे, युवासेना शहरप्रमुख गगन हाडा, मनसेचे अनिल गायकवाड, विनय भगत यांनी सांगत कुठल्याही प्रकारचा रहदारीला अडथळा सुद्धा होणार नाही याची दखल ते सुद्धा घेतील। कारण उपाशी राहण्यापेक्षा मरण्यापेक्षा कुठंतरी छोटासा व्यवसाय ते 4 चाकावरून आपला व्यवसाय करू शकता अशी मुभा कोपरगाव नगरपालिकेने दिली पाहिजे अशी मागणी यावेळी भरत मोरे यांनी करत कोपरगाव शहरात पालिकेने राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेबाबत मनसेचे अनिल गायकवाड, विनय भगत, युवासेना शहरप्रमुख गगन हाडा यांनी आक्रमक होत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। 8 ते 10 दिवसापासून अतिक्रमणाची मोहीम रस्त्यावरील महत्त्वाच्या रस्त्यावरील पालखी रस्ता आता गल्लीबोळा सुद्धा अतिक्रमण काढण्याचा प्रकार नगरपालिकेचे अधिकारी असतील, टाउन प्लॅनिंगचे असतील, कुठली शहानिशा न करता कोणालाही विश्वासात न घेता राजकीय लोकांचे अंतर्गत वाद असल्यामुळं शासकीय अधिकाऱ्यांना ते फावलं आणि आता गोरगरिबांच्या घरावर सुद्धा हातोडा मारण्याचं काम सुरू केलं आहे। आता गेल्या 4 ते 5 दिवसापासून शिवरात्र हा सण आहे कोपरगाव शहरामध्ये 15 ते 20 दिवस साजरा केला जातो। आता बऱ्याच 7-8 वर्षापासून एक्सपो आणि शिवरात्र एकत्र आल्यामुळं यावेळेची शिवरात्र आम्ही सर्व पक्षीय आणि सर्व धर्मियांनी एकत्र जाऊन एक्सपोचे जे आयोजक आहेत त्यांना समजावून सांगितलं, एक्सपो हा तुमचा कोपरगाव शहराच्या व्यापाऱ्यांसाठी असतो, आपला व्यापार डेव्हलप व्हावा, वृद्धिंगत व्हावा, त्यासाठी आपण एक्सपो भरवतात, पण एक्सपो आणि शिवरात्र एकत्र नको आहे। त्याच्यामुळे शिवरात्रीत जे आपले पाळणे वगैरे येतात, जे छोटेसे स्टॉल लागतात, त्या लोकांचंही नुकसान होतं आणि जे आपले जे मनोरंजन करणारे जे नागरिक आहेत ते एक तर शिवरात्रीमध्ये जात नाही, फक्त एक्सपोमध्ये जातात किंवा एक्सपोमध्ये जाणार फक्त शिवरात्रीत जातात, नुकसान दोघांचंही होतं। त्याच्यामुळे एक्सपोच्या आयोजकांनी ऐकलं आणि त्यांनी शिवरात्र झाल्यानंतर आम्ही एक्सपो भरू, त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो। आता 2 ते 3 दिवसापूर्वी माझ्या शॉपवर 2 कुटुंब आलेत, 2 कुटुंब, त्या कुटुंबाचा घर या अतिक्रमण मोहिमेमध्ये त्याचं घर पाडलं गेलं। ठीक आहे, तो अतिक्रमणमध्ये होता, त्याचं घर पाडलं गेलं, पण त्याची जी हातगाडी रस्त्यावर तो व्यवसाय आहे त्याचं पोट त्यावर भरायचं, ती हातगाडीसुद्धा त्या ठिकाणून हटवली गेली। अक्षरशः त्या कुटुंबाने यातना अशा पद्धतीने सांगितलं का मला सुद्धा असं वाटत होतं का हा जीवसुद्धा आपण आता सोडून द्यावा, कारण त्या कुटुंबामधले 9 जण ज्या प्रमुख माणसावर आपलं सगळं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, त्या माणसाचा व्यवसाय गेला, डोक्यावरचं छप्पर गेलं, त्या घरातली लहान लहान मुलं 7वी 8वीला आहेत, आता 10वी 12वीच्या परीक्षा संपल्यात, आता या मुलांच्या परीक्षा चालू होतील। जर व्यवसाय नाही झाला, पैसा नाही आला, घरामध्ये तेल मीठ मिरची धान्य जर नाही आलं तर या लोकांचा उदरनिर्वाह चालणार कसा? त्या लोकांनी यातना सांगत असताना सांगितलं आम्ही कोपरगाव सोडतो आहे। माझ्या सर्व या राजकीय नेत्यांना माझं आव्हान आहे, विनंती आहे, शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे, अशा प्रकारे तुम्ही ह्या मोहिमेचा जो हातोडा या कोपरगाव शहरावर उगारला, आज कुटुंब सोडून जात आहेत, अक्षरशः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतायत। 2010 साली 11 साली ज्या अतिक्रमण मोहिमेमध्ये सगळे विस्थापित झाले त्या लोकांचं काय झालं हे सर्वश्रुत आहे, परत सांगण्याची गरज नाही आहे, परत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करायची का? आज नगरपालिकेच्या अनेक जागा आहेत, झेडपीच्या जागा आहेत, त्या अक्वायर करून त्या ठिकाणी सुद्धा आपण हॉकर्स लावू शकतो, पण त्या जागा अशा ठिकाणी का तिथं गिऱ्हाईक पोचू शकत नाही। मग पूर्वीच्या ठिकाणी ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं होतं त्या ठिकाणी 5 ते 7 फूट मागे सरकून मागच्या व्यावसायिकाला त्रास न देता त्या मोकळ्या जागेमध्ये जर त्या लोकांना 3-3, 4-4 फूट हॉकर्स म्हणून जर जागा दिली तर त्या लोकांचा उदरनिर्वाह तात्पुरता तरी चालू शकतो। अशा पद्धतीनं राजकीय नेते असतील, शासकीय अधिकारी असतील यांनी मिळून एक गावातली एक गाव बैठक तरी एक ग्रामसभा तरी झाली पाहिजे, असं आमचं खऱ्या अर्थाने आव्हान आहे। त्या ग्रामसभेमध्ये किमान सोल्युशन निघेल, त्याच्यावर उपाय होऊ शकतात, उपाय निघू शकतात, पण यावर कोणी बोलायला तयार नाही, फक्त एकमेकांवर आरोप करायचे, कोणीतरी मधीच उठायचं आणि सांगायचं का मतांच्यासाठी लाचारीसाठी चालू आहेत, विनाकारण भोळ्याभाबड्या लोकांना भडकावतायत। माझी विनंती आहे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नका। यात कोपरगाव आपलं विस्थापित होतं आहे, त्यांना प्रस्थापित करण्यासाठी, त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी त्यांच्या डोक्यावर छप्पर कसं येऊ शकेल, शासनाच्या स्कीमामध्ये ते लोक कसे बसू शकतील, ते आपलेच कोपरगावचे लोक आहे। या कोपरगाव शहराचं वैभव या लोकांनी टिकून धरलं हो, त्यांनी काय खस्ता खाल्ले असतील त्यांच्या जीवाला माहिती आहे। बँकेचं कर्ज काढलं असेल, पतसंस्थेचं कर्ज काढलं असेल, खाजगी त्यांनी एखाद्या सावकाराकडून त्यांनी व्याजावर पैसे घेतलेले असतील, त्यांना मदत केलेली असेल। या लोकांनी जर 10-20% जर बँकेचे जर पतसंस्थेचं कर्ज भरले असतील तर या लोकांनी विस्थापित झाल्यानंतर जायचं कुठं?
यांच्यावर उपाय निघण्यासाठी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. आज या मोकळ्या जागा दिसतात, बस स्टँडच्या आजूबाजूला दिसतात. मी म्हणत नाही अतिक्रमण करा, आज उलट रस्ते मोकळे झाले तर शहराची बाजारपेठ वाढण्यास सुरुवात झाली. मी अभिनंदन पण करतो नगरपालिकेचं. पण जे लोक छोटे छोटे विस्थापित झाले त्या लोकांना किमान बाजूला कुठंतरी आजूबाजूच्या लोकांना रहदारीला अडथळा न होता याच्यावर उपाययोजना आपण करू शकतो. भरपूर जागा आहेत त्या ठिकाणी. हे छोटे छोटे लोक हॉकर्स म्हणून त्यांच्या गाडीला चाकं दिवसभर धंदा करतील आणि संध्याकाळी आपला ते गाड्या घरी घेऊन जातील. कुठल्याही प्रकारचा रहदारीला अडथळा सुद्धा होणार नाही याची दखल ते सुद्धा घेतील. कारण उपाशी राहण्यापेक्षा, उपाशी मरण्यापेक्षा कुठंतरी छोटासा व्यवसाय ते 4 चाकावर लावून आपला व्यवसाय करू शकतात अशी मुभा नगरपालिकेने द्यायला पाहिजे. आज शाळा कॉलेज या ठिकाणी सुद्धा जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं आहे. आमचे युवा सेनेचे शहर प्रमुख गगनभाई आडा यांनी आत्ताच मला सकाळी सांगितलं, गांधीनगर परिसर असेल, संजयनगर परिसर असेल, सुभाषनगर परिसर असेल, या भागात जे आमची गजाननगर परिसर असेल त्या भागातले विद्यालय महाविद्यालयात जे विद्यार्थिनी आहेत त्यांचे ओटे पाडले गेलेत, त्यांच्या पायऱ्या काढल्या गेल्यात, संडास बाथरूम काढलं गेलं, घराची पुढची भिंत पाडली गेली, घर उघड्यावर आलं. मग या मुलांनी अभ्यास कसा करायचा? आमच्या जर माता भगिनी असतील यांनी वस्त्र बदलण्यासाठी आडोसा घ्यायचा कुठं याचं उत्तर या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे. ज्या कोणी ते आता अतिक्रमण मोहिमेच्या पिंगळे मॅडम त्या कोण आहेत? ताई, आपण सुद्धा एक महिला आहात. आपण ज्या ठिकाणी हातोडा चालत आहेत किमान आमची भोळी भाबड्या आशा आहे का पुनर्वसन करा, ह्या लोकांना पर्याय जागा कुठंतरी द्या. शासनाच्या भरपूर जागा पडल्या आहेत, त्या हागणदारीने पूर्ण भरल्या आहेत. त्या ठिकाणी जनावरं राहतात, नको तसं अतिक्रमण होऊन तिथं वेगळे उद्योग चालतात. त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं लक्ष दिलं पाहिजे. आज जर बघितलं कोपरगाव शहरात फक्त गुटख्याच्या आणि सिगारेटच्या गाड्या लावल्यात बिनधास्त. गुटखा विक्री करून तरुणांना